नमस्कार मित्रांनो. केंद्रीय तपास यंत्रणापैकी देशभरामध्ये सध्या धुमाकूळ घालणारी यंत्रणा म्हणजे ईडी. या ईडीने यापूर्वी अनेक ठिकाणी भारताच्या राजकारणामध्ये आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठा गोंधळ आणि मोठा हल्लोकल्लोळ निर्माण केलेला आहे. काल या यंत्रणेने पुन्हा एकदा महाराष्ट्रातील राजकारणातील फास आवळण्यास सुरुवात केलेली आहे. काल उद्धव ठाकरे गटाचे असलेले आमदार राजन साळवी यांच्या घरी व हॉटेलवर धाडी टाकून साळवींच्या पत्नी आणि त्यांच्या मुलावर बेहिशोबी मालमत्ता जमा केल्याचा गुन्हा दाखल केलेला आहे. बेहिशोबी मालमत्ता बाळगण्याच्या प्रकरणावरून देशभरात अनेक राजकीय नेत्यांच्या घरावर सीबीआयने, इन्कम टॅक्सने आणि आधी तत्सम केंद्रीय तपास यंत्रणांनी ह्या धाडी टाकलेल्या आहेत. ईडीने टाकलेली धाड ही राजन साळवींच्या घरावर आणि हॉटेलवर, याचं मात्र या ठिकाणी समर्थन मी करणार नाही. परंतु अनैतिक मार्गाने किंवा भ्रष्ट मार्गाने मिळवलेला पैशांचा लेखाजोखा हा ईडीच्या माध्यमातून त्याचा हिशोब मागितला जात असेल किंवा त्याचं लेखापरीक्षण केलं जात असेल तर ही बाब नक्कीच भ्रष्टाचारांच्या मुसक्या आवळणाऱ्या आहेत. याबाबत दुमत असण्याचं काही एक कारण नाही. पण या कारवाया होत असताना फक्त भारतीय जनता पक्षाच्या विरोधकांचा नायनाट करण्यासाठी कारवाई जर होत असेल तर हा प्रकार हा लोकशाहीच्या दृष्टीने घातक आहे. किंबहुना लोकशाहीच्या दृष्टीने तो प्रकार हा हुकुमशाहीकडे किंबहुना झुंडशाहीकडे नेणार आहेत. या व इतर अनेक प्रकारातून देशभरात लोकशाहीची वाताहत ही होत असल्याचा आरोप आणि ह्या यंत्रणेचा गैरवापर होत असल्याचा आरोप हा विरोधी पक्षांकडून सातत्याने उपस्थित केला जात आहे. महाराष्ट्रातील विधानसभा सदस्यांच्या पात्र अपात्रतेचा निर्णय राहुल नार्वेकर यांनी घेतला असताना आणि त्या निर्णयाचा अंक हा ताजा असताना हे मात्र त्या निर्णयातून महाराष्ट्राच्या जनतेसमोर त्या निकालाच्या बाबत असलेली साशंकता किंवा त्या निकालाबद्दल असलेल्या प्रसार माध्यमामध्ये उमटलेल्या प्रतिक्रिया ह्या मात्र या ठिकाणी वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. आपल्याला प्रिय असलेल्या व्यक्ती किंवा राजकीय पक्षांना लोकशाहीच्या गोंडस नावाखाली हुकुमशाहीचा सर्रास वापर करता येतो. यातून लोकशाहीची झालेली वाताहत ही मात्र दुर्लक्षून चालणार नाहीत. राजन साळवींच्या घरावर ईडीचे छापासत्र पडले म्हणून विनाकारण कंठशोष करण्याचं कारण नाही किंबहुना दुःख करण्याचं कारण नाही. तर अलीकडच्या काळात हुकुमशाही देखील लोकशाहीच्या मार्गाने कोणाच्याही दारावर ही उभी राहू शकते अशी स्थिती ही तयार झालेली आहे. किंबहुना राजकीय पक्षांच्या असलेल्या नेत्यांच्या बाबत अशी स्थिती तयार झालेली आहे. आणि या राजकीय सूडबुद्धीतून होणाऱ्या कारवाईबद्दल भारतीय लोकशाही ही हुकुमशाहीच्या अगदी जवळ येऊन उभी राहिलेली आहे. किंबहुना भारतीय लोकशाहीच्या जवळ हुकुमशाही ही उंबरठ्यावर उभी राहून असल्याचं चित्र हे आज निर्माण झालेलं आहे. विरोधी पक्षात असणारे जर उद्या ईडीच्या माध्यमातून तुरुंगात जाणार असेल आणि त्या गैरप्रकारातून जर त्यांची पाठीमागे शुक्ल काष्ट किंवा त्यांच्या चौकशीचा ससेमिरा लागणार असेल तर हे मात्र निश्चितपणाने ईडीच्या कारवाईच्या बाबतीत समर्थन करण्यासारखं आहे. परंतु हे समर्थन करत असताना 70,000 कोटींचे आरोप असणारे व बैलगाडीभर पुरावे किरीट सोमय्या किंबहुना मोहित कंबोज किंबहुना देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री असताना त्यांनी अजित पवारांवर केलेल्या आरोपाचं काय झालेलं आहे असा प्रश्न हा महाराष्ट्रातील जनतेच्या मनामध्ये निर्माण होणं हे अत्यंतिक स्वाभाविक बनलेलं आहे. आणि महाराष्ट्रातील जनता आज भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये जे भ्रष्ट मार्गाने किंबहुना त्यांनी तुरुंगावास भोगत असताना आज ते सत्तेच्या वळसणीला आलेले आहेत. त्यातून महाराष्ट्रातील सामान्य जनता हा राज्यकर्ते असलेल्या भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रद्रोह हा नाही का, महाराष्ट्रद्रोह यासाठी नाहीत का की भारतीय जनता पक्षाने भ्रष्ट मार्गाने कमवलेल्या लोकांना आज सत्ता पक्षामध्ये सामावून घेतलेला आहे. आणि हा जो प्रकार आहे हा प्रकार महाराष्ट्राच्या विचारधारेशी आणि महाराष्ट्राशी द्रोह असणार आहे अशी शंका ही सामान्य लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. 3 राज्यातील विधानसभा निवडणुकीतील भारतीय जनता पक्षाने विजय मिळवून देखील भारतीय जनता पक्षाचे अंतर्गत सर्वे हे नागपूरच्या रेशीम बागेतील
जनसंघाच्या काही सूत्रांनी केलेल्या आहेत. त्या सूत्रांकडून मिळालेले अंतर्गत सर्वे हे भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने चिंताजनक आहेत. किंबहुना महाराष्ट्रात जर उद्या लोकसभेच्या निवडणुका लागल्या तर त्यामध्ये भारतीय जनता पक्षाची घसरगुंडी उडणार असल्याचे सर्वे हे आलेले आहेत. त्यामुळे धसका घेतलेल्या महायुतीने पुढचे होणारे राजकीय नुकसान भरून काढण्यासाठी वाटेल तसे आणि वाटेल त्या मार्गाने विरोधी पक्षामध्ये घबराट निर्माण करायची, विरोधी पक्षामध्ये फाटाफूट करून प्रसंगी सत्तेचा आणि संपत्तीचा गैरवापर करून आपल्या जवळ करण्याचा सपाटा हा भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेत्यांनी हा महाराष्ट्रामध्ये केलेला आहे आणि अन्य प्रांतामध्ये देखील केलेला आहे. आणि हे करत असताना नैतिकतेबरोबरच विचाराला देखील भारतीय जनता पक्षाने फाट्यावर मारलेले आहेत. यामध्ये केंद्रीय तपास यंत्रणा आणि खोक्याचे राजकारण हे सुद्धा या सर्व गोष्टीमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण घटक हे निर्माण झालेले आहेत. हे मात्र वेगळे सांगण्याची गरज नाही. आणि असं अनुमान काढण्यासाठी तशी परिस्थिती आणि तसं वातावरण हे भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि देशाच्या राजकारणामध्ये अनुमान काढण्यासाठी वाव निर्माण केलेला आहे. सबका साथ सबका विकास याबरोबरच न खाऊंगा न खाणे दूंगा अशी विचारधारा राजकीय व्यासपीठावरून भारतीय जनता पक्ष सातत्याने हा करत होता. आणि त्या पक्षीय मापदंडाला वाकवल्या दाखवून भ्रष्टाचाराचे भरमसाठ आरोप असलेल्या भ्रष्ट व्यक्तींना कडेवर घेऊन राजकीय सत्तेचे साम्राज्य उभे करत असाल तर भारतीय जनता पक्षाचे जे अंतर्गत सर्वे आहेत ते अंतर्गत सर्वे हे भारतीय जनता पक्षाला उद्याच्या निवडणुकीमध्ये नुकसानदायक ठरतील असे येणं हे अत्यंत स्वाभाविक आहे. भारतीय जनता पक्षाचे सर्वेच काय, उद्या जर अमेरिकेची जगप्रसिद्ध असलेली मोसाद संघटना, जी मोसाद संघटना ही गुप्तचर संघटना आहे, त्या गुप्तचर संघटनेने जरी सर्वे केला तरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन सर्वे केला तर त्यातून भारतीय जनता पक्षाचं अंतिमता नुकसान होण्याची शक्यता ते सर्वे या ठिकाणी दाखवल्याशिवाय राहणार नाहीत. राजकारण म्हणजे काय झाले आहेत आणि त्यातही सत्तेचं राजकारण म्हणजे काय झाले आहेत हा प्रश्न या ठिकाणी स्वाभाविकपणे निर्माण होतो. याचा कधीतरी आपण मतदार म्हणून गांभीर्याने विचार करण्याची वेळ आलेली आहे. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स आणि सत्ता आणि संपत्तीच्या बळावर होणारे पक्षांतरे हे पाहता राजकारण हा मात्र निव्वळ बाजार झालेला आहे. आणि सत्ता मिळवणे आणि सत्तेत टिकून राहणे हा राजकीय आजार राजकीय पक्षांचा बनलेला आहे. मी माझ्या गेल्या आठवड्यातील व्हिडिओमध्ये स्पष्टपणाने सांगितले होते की भविष्यात होणारे पक्षांतराबाबत हे अजिबात नवल वाटण्याचं कारण नाही आणि वाटून पण घेऊ नका. आपले राजकीय भवितव्य शोधण्यासाठी मिलिंद देवरा हे लोकसभेचा हा पहिला एपिसोड आहे आणि मिलिंद देवरांचं पक्षांतर हे मात्र काही जणांना आश्चर्यकारक जरी वाटलं असेल तर सत्तेच्या दृष्टीने केलेली ती सोयरी ही त्यांच्या दृष्टीने म्हणजे देवरांच्या दृष्टीने ही अनुकूल अशीच होती. आणि यानंतर देखील मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पक्षांतराचं वावटं किंवा पक्षांतराचे भूकंप हे झाल्याशिवाय किंबहुना होण्याची फार मोठी शक्यता आहे. विधानसभेचा मेगा एपिसोड हा पक्षांतराचा अजून बाकी आहे. लोकसभेच्या पूर्वी मराठवाड्यामध्ये अनेक पक्षांतर हे महाराष्ट्रात होणार आहेत. विदर्भामध्ये आणि विशेषतः मराठवाड्यामध्ये आणि मुंबईमध्ये घाऊक अशा पक्षांतराचं मेगा एपिसोड हे अद्याप बाकी आहेत. तो पिक्चर मात्र आपल्याला पुढच्या काळामध्ये दिसेल. जगातील सर्वात मोठा पक्ष असं बिरुद मिरवणाऱ्या पक्षाला एकेकाळी पार्टी विथ डिफरंट म्हणून आणि विश्वगुरू असलेल्या पक्षाला एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना बरोबर घेऊन ही येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत आपल्याला यश मिळू देऊ शकत नाहीत. ही भारतीय जनता पक्षाची आगतिकता ही त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. किंबहुना आलेल्या सर्वेने देखील भारतीय जनता पक्षाच्या मनामध्ये अस्वस्थता तयार झालेली आहे आणि ती भीती असणं हे मात्र भारतीय जनता पक्षाच्या मनामध्ये सातत्याने ते दबा धरून बसलेले असल्याने पुढच्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या होणाऱ्या निवडणुका आहेत त्यामध्ये मुंबईसह 4 राज्यांतल्या स्थानिक महापालिकेच्या निवडणुका आणि महाराष्ट्रातील पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुका ह्या लांबणीवर पाडण्याचं कारण काय असू शकतं. यातलं कारण फक्त एकच आहे की भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने किंबहुना महायुतीच्या दृष्टीने
निवडणूक घेण्याची खेळपट्टी ही अद्याप पोषक झालेली नाही, हेच यातून दिसत आहेत. महाराष्ट्रातील उद्धव ठाकरेंची शिवसेना व शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांचं जे अपहरण झालेलं आहे, या दोन्ही पक्षामध्ये मोठ्या प्रमाणावर ज्या फोडाफाडीच्या आणि ज्या दलबदलूपणाचं राजकारण घडलेलं आहे, आणि ते घडवण्यामागे भारतीय जनता पक्षाने महत्वाची भूमिका बजावलेली असताना या अपहरणाच्या घटना आणि या फोडाफाडीच्या घटना या भारतीय जनता पक्षाच्या बद्दल महाराष्ट्राच्या मनाला, महाराष्ट्राच्या जनतेमध्ये त्या अजिबात आवडलेल्या नाहीत, हे या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. लोकसभा निवडणुकीला मात्र अजून 3 महिन्यांचा आणि विधानसभा निवडणुकीला अजून 10 महिन्यांचा काळ, म्हणजे विधानसभा ह्या ऑक्टोबरमध्ये होणार आहेत आणि जनता मात्र यामध्ये या निकालाच्या बाबत काही करू शकत नाहीत. ही आगतिकता आज जनतेमध्ये निर्माण झालेली आहे आणि ही आगतिकता निर्माण होत असताना तपास यंत्रणेच्या आडून सरकार विरोधी आहे म्हणून एखाद्याला देशद्रोही व देश विरोधी ठरवलं जात असेल तर ती गोष्ट मात्र चिंताजनक आहे. मतमतांतरे हा लोकशाहीचा आत्मा आहे हे माहीत असून देखील कृतज्ञपणाने विरोधकांना केंद्रीय तपास यंत्रणेच्या जाळ्यामध्ये अटकून त्यांना संपवण्यासाठी, त्यांना चिरडण्यासाठी ही एक प्रकारची मोबोक्रेसी म्हणजे झुंडशाहीकडे होणारी वाटचाल ही मात्र भारतीय राजकारणाच्या दृष्टीने आणि महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने ही मात्र अतिशय चिंताजनक आहेत, हे या ठिकाणी मान्यच करावं लागेल. राजीव गांधींकडे देखील 5वी बहुमत होतं. राजीव गांधींकडे 400 पेक्षा जास्त खासदार हे लोकसभेत होते, पण 5वी बहुमताच्या जोरावर त्यांनी विरोधकांना कधीही संपवण्याचा प्रयत्न केलेला नाही. परंतु त्याच राजीव गांधींनी 1989 मध्ये विरोधी पक्षाचे 63 खासदार हे निलंबित केलेले होते. मात्र पुढील निवडणुकीत राजीव गांधींचा सपशेल पराभव झालेला आहे. हे मोदी आणि शहांनी लक्षात घेण्याची गरज आहे. कारण मागच्या 1 महिन्याच्या अधिवेशनामध्ये भारतीय जनता पक्षाने, पर्यायाने भारतीय जनता पक्षाच्या केंद्र सरकारने काही सदस्यांना हे अपात्र ठरवल्याची घटना आपल्या लक्षात असेल. आणि पुढची निवडणूक जी आहे ही पुढची निवडणूक हे भारतीय जनता पक्षाच्या वर्तणुकीतून देशभरामध्ये कदाचित मोदी शहा विरुद्ध भारतीय जनता अशी निवडणूक झाल्या तर आश्चर्य वाटून घेऊ नका. आणि महाराष्ट्रामध्ये देखील उद्धव ठाकरे, शरद पवार विरुद्ध देवेंद्र फडणवीस अशीच निवडणूक महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुढच्या काळामध्ये ही झाल्याशिवाय राहणार नाहीत. किंबहुना तशी फार मोठी शक्यता आज या ठिकाणी तयार झालेली आहे. बघूया पुढच्या काळामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये घोडा आणि मैदान जवळच आहेत. ही विधानसभेची निवडणूक आणि लोकसभेची निवडणूक ही निश्चितपणाने असभ्य विरुद्ध सभ्यता अशीच होण्याची फार मोठी शक्यता ही महाराष्ट्राच्या राजकारणाच्या नभांगणामध्ये तयार झालेली आहे. आणि यातून भारतीय जनता पक्षाचा राजसत्तेचा जो अश्व आहे हा किती मोठ्या प्रमाणावर उधळणार आहे आणि तो राजकीय पक्षाचा अश्व हा पुढच्या काळामध्ये कोणाकोणाला, विशेषतः विरोधी पक्षांना हा ईडीच्या, सीबीआयच्या आणि इन्कम टॅक्सच्या माध्यमातून विरोधकांना लगाम घालण्याचं काम ही किती प्रमाणात होणार आहेत याचा राजकीय पट हा पुढच्या काळामध्ये दिसण्याची फार मोठी शक्यता आहे. होणारे पक्षांतर आणि होणाऱ्या फोडाफाडी हे मात्र या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने अजिबात अचंबित करणारे नाहीत. कारण राजसत्ता आणि सत्ता सुंदरीला कवेत घेण्याची आणि त्यासाठी वाटेल तसे आणि वाटेल ते करण्याची भूमिका ही भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने स्वीकारलेली आहे. बघूया, घोडा मैदान जवळच आहेत. भारतीय जनतेची मानसिकता आणि महाराष्ट्रातील जनतेची मानसिकता ही पुढच्या काळामध्ये काय भूमिका घेते हे आपण निश्चितपणाने पुढच्या काळात पाहणार आहोत. आज येथेच थांबतो. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण तुमचा प्रतिसाद हीच माझी ऊर्जा आहे. धन्यवाद.